थोरातांचा झालेला पराभव अजूनही तिथल्या लोकांच्या किंवा त्यांच्या पचनी पडत नाही. मी आता चालू आहे संगमनेरला, तर तिथं मी आता प्रत्यक्ष काय होतं हे पाहतोय मी. पण मला अतिशय धक्कादायक अशा प्रकारचे जे आता माझ्याकडे काही टेप आलेले आहेत, त्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते एका गावचे सरपंच सांगतात की आम्हाला त्यांचे नेते बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की भाजपच्या लोकांना जिथं असेल तर ठोकून काढा. आता ही ठोकशाहीची भाषा मला वाटतं एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे की मला की वैफल्यग्रस्त होणं बरोबर नाही. त्यांनी 40 वर्ष तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता भोगलेली आहे. आता जनतेने तुम्हाला नाकारलं आहे. आता ज्या नवीन माणसाला आपण नवीन नेतृत्वाला संधी दिलेली आहे, त्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने दडपशाही करून असं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर मला वाटतं ते आम्ही कधी सहन करणार नाही. दहशत मोडून काढली जाईल. आणि जर कार्यकर्त्यांना असा काही त्रास होत असेल भविष्यकाळामध्ये तर मला वाटतं त्याचे परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागतील, हे मला त्या निमित्ताने सांगितलं पाहिजे. सदरचा जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत प्राथमिक माहिती अशी सुद्धा मिळाली की त्याच्यावर संगमनेर बाहेर अनेक गुन्हे दाखल आहेत. शेअर्स मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार त्यांनी केलेले आहेत. तो कुठेतरी गुंड प्रवृत्तीचा आहे. नाही, आता गुन्हा दाखल झाला आहे, त्याला अटक झालेली आहे. मला वाटतं तो एकटाच नाही आहे. त्याच्या ज्या कॉल रेकॉर्डमधून जी आज माहिती आम्हाला प्राथमिक दिसते आज, ती सुद्धा धक्कादायक आहे. कोणाचे फोन होते, मेसेज कोणाचे होते, तो चौकशीचा भाग होईल. अजून अनेक लोकांवर आता कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की हे सगळ्या अशा प्रवृत्तीला वेळेच त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. शेवटी ज्यांना लोकशाही मान्य नाही आहे त्यांना मला वाटतं आता धडा शिकवण्याची गरज आहे. ओके.